राम राम मंडळी, स्वागत आहे आपलं गावची चवमध्ये। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपल्या शरीरामधील आजार मोठे आणि आपला आयुर्वेदिक घरगुती उपाय अगदी छोटा। हार्ट अटॅक असू द्या, बीपी शुगर असू द्या, थायरॉइड असू द्या, रक्तामधील गाठी असू द्या, कॅन्सर असू द्या, शरीरावर येणाऱ्या पुळ्या असू द्या, गुडघेदुखी असू द्या, कंबरदुखी असू द्या, सांधेदुखी असू द्या, मणकेदुखी असू द्या, चक्क काळे केस आहेत ना डोक्याचे, ते पांढरे केस असू द्या, माझ्याकडे आहे शुद्ध कच्च्या घाण्यावरचं नारळाचं तेल। हे जर तेल आपण आपल्या डोक्याला जर लावलं तर आपल्या डोक्यामधून ते तेल आपल्या डोक्यात उतरतं आणि आपले काळे केस आहेत ना ते पांढरे कधीच होत नाही। हा एक झाला घरगुती सोपा उपाय। आता मंडळी, तुम्हाला धक्काच बसणार आहे, प्युअर शेंगदाणा तेल आणि 100% शुद्ध। हे आहे 380 रुपये लिटर आणि हे आहे दुकानातलं तेल। आता बघू शकता दुकानाच्या तेलात आणि माझ्या तेलामध्ये किती फरक आहे। मंडळी, माझी तळमळ काय असती बरं का, आपले आई वडील, आजी आजोबा आणि पणजोबा ते नेमकं काय खात होते आणि कुठलं तेल खात होते, त्याच्यामुळे ते एवढे तंदुरुस्त होते। त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन काही झालं नाही, दात पडले नाही, त्यांना तर हार्ट अटॅक, बीपी शुगर असे कुठलेच आजार झाले नाही। पण हे घातक आजार आपल्या शरीरामध्ये कसे वाढत आहे, नेमकं याचं कारण काय आहे? तर याचं मंडळी खूप सोपं कारण आहे। आपण दुकानामध्ये जातो आणि असा सोयाबीन तेलाचा डबा घेऊन येतो, आपण दुकानामध्ये जातो आणि सूर्यफुलाचा डबा घेऊन येतो, पण ह्या 15 लिटर तेलाची किंमत आहे ना, मी जर तेल बनवलं तर त्याची किंमत होत आहे 6000 रुपये आणि दुकानातून जे सूर्यफुलं आणता तुम्ही ते 15 लिटर तेल भेटत आहे तुम्हाला 2400 रुपयामध्ये। म्हणजे डबल हा तेलामध्ये फरक आहे। डुप्लिकेट तेलापासून सावध राहा, अशुद्ध तेल खाऊ नका, फक्त शुद्ध तेल खा। त्याचं कारण असं, जर आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला अटॅक आला तर 3 लाख रुपये, 4 लाख रुपये, 2 लाख रुपये असे लागत असतात। तर मंडळी, आपल्या डोक्यापासून तळपायापर्यंत जेवढे काही आजार आहे ना ते फक्त तेलामुळे। आता भरपूर दादांताही टिप्पणी करतील की दादा आमची ऐपत नाही, आम्ही गरीब माणसं आहोत। अहो दादांनो, मी इतका म्हणजे इतका खूप गरीब माणूस आहे ना, म्हणून तर तुम्हाला तळमळीने ही शरीराची माहितीच देत असतो। कारण की श्रीमंत माणूस आहे ना जास्त करून शरीराची तुम्हाला माहिती देत नाही, पण मी एकदम गरीब कुटुंबामधला आहे, मी एक शेतकरी आहे, थोडीशी मला जमीन आहे आणि मी त्यातूनच आपलं पोट भरत असतो आणि तुम्हाला शुद्ध राहण्यासाठी आणि सुंदर निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुमचा पांडुरंग दादा तुम्हाला अशी सुंदर माहिती देतच असतो। आता भरपूर ताई टिप्पण्या करतील की दादा आम्ही इतके पैसे आणायचे कुठून? अहो, तुम्ही इतके पैसे आणायचे कुठून तो अजिबात विषय नाही। तो विषय फक्त असा आहे, आपण दुकानातून जे तेल आणतो ना ते भेटतं आपल्याला 200 ते 250 रुपये लिटर आणि आपण शुद्ध घाण्यावरचं तेल जर आणलं ते भेटतं फक्त 400 रुपये लिटर। म्हणजे फक्त 100 रुपये किंवा 150 रुपये जास्त जातात। पण त्याचं कारण असं, तुम्ही जर हे 2 कप जरी तेल वापरलं आणि हे 1 चमचा जरी तेल वापरलं तर तुमची भाजी एकदम छान होणार। मंडळी, मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला इतकं आत्मविश्वासाने नेमकं का माहिती सांगत आहे, कारण की आपले जे जुनी लोक होते ना ते कधी फिल्टर तेल खात नव्हते, रिफाईंड तेल खात नव्हते। आता आपल्या टी व्हीमध्ये सुद्धा ॲडव्हर्टाईज येतात, भरपूर मोठे हिरो हिरोईनी ॲड करतात की बस सोयाबीनमध्ये ए घटक आहे, बी घटक आहे, सी घटक आहे, सो असू द्या, त्यांना जाहिरात करू द्या, त्यांचंही तेल विक्री होऊ द्या। पण आपल्या व्हिडिओमधून जेवढे आपले लाडके प्रेक्षक आहेत ना त्यांना मला सांगणं काम आहे, त्यांना त्यांच्या आजारापासून दूर ठेवण्याचं काम आहे। आता भरपूर दादा टिप्पण्या करतात, दादा प्रचंड उष्णता आहे, प्रचंड मूळव्याध आहे, प्रचंड मूतखडा आहे, पण हे सर्व आजार तयार करण्याचं आपलं पोटात फक्त हे विषारी तेल करत आहे। मंडळी, आपला देश भारत आहे आणि भारत देशाला सोन्याची चिडिया असं म्हणतात आणि आपल्या देशामध्ये भरपूर लोक हे गरीब श्रीमंत यांचा सगळ्यांचा समावेश आहे। पण आपल्याला आहे ना बाहेरच्या दुनियेने ना असं भडकून टाकलेलं आहे, आपलं लक्ष विचलित केलेलं आहे। अगदी ना 200 रुपये 300 रुपये कमवणारी महिला सुद्धा ह्या तेलाचा वापर करू शकते, फक्त त्याचा वापर आपल्याला कमी प्रमाणात करायचा आहे। ह्या आयुर्वेदिक तेलाचा म्हणजे शुद्ध तेलाचा 6 महिन्यात पक्का रिझल्ट येत आहे। आता माझ्याकडून भरपूर व्यक्तींनी भरपूर असं तेल नेलेलं आहे, शुद्ध तेल नेलेलं आहे, ते पण कच्च्या घाण्यावरचं आणि ते पण लाकडी घाण्यावरचं। म्हणजे हे जे तेल बनवलेलं आहे ना मी, ते कुठल्या मशीनमध्ये बनवलेलं नाही, ते नैसर्गिकरित्या लाकडी घाण्यामध्ये हे तेल बनवलेलं आहे। ज्यांनी हे तेल खाल्लेलं आहे ना ते मला सांगत आहे, दादा 2 वर्ष झाली कुठलाही बीपीचा त्रास, कुठलाही मूळव्याधाचा त्रास काय होत नाही, एकदम शरीर थंड राहत आहे। पहिलं मी जे तेल खात होतो दुकानातलं तेव्हा घरामध्ये भरपूर असे लहान मुलं ठसकायचे, आजारी पडायचे, पण आता त्यांच्या घरामध्ये मोठाले माणसं आणि छोट्याले लहान बाळं कधीच आजारी पडत नाही बरं का, एक लक्षात ठेवा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आता भरपूर ताई आणि दादा कमेंट करतील की दादा तुमच्याकडे तेल भेटेल का? आता कसं आहे मंडळी, माझं गाव आहे शिर्डी, साईबाबांची शिर्डी,
माझ्या घरापासून 10 ते 15 किलोमीटर अंतरावर साईबाबांची शिर्डी आहे आणि शिर्डीपासून मी फक्त 20 किलोमीटर अंतरावर राहायला आहे. आता भरपूर जण असे म्हणतील दादा आम्हाला हे तेल द्या, पण माझ्याकडून तेल घेण्यापेक्षा आहे ना तुमच्या शहरामध्ये भरपूर कच्चे घाणे असतात त्यांच्याकडून तेल घ्या. आणि जर तुमच्या लई जरी टिपण्या आल्या की दादा तुम्ही हे तेल पुरवणार का, तर मी 100% माझा मोबाईल नंबर देतो 1-2 व्हिडिओच्या नंतर आणि मग तुम्ही तुमचा ॲड्रेस टाकत जा आणि आपण कुरिअरद्वारे हे तुम्हाला तेल पाठवत जाऊ. पण काय असतं कुरिअरचा खर्च असतो, त्यापेक्षा आहे ना तुम्हाला जर कुठं कच्च्या घाण्यावरचं लाकडी घाण्यावरचं तेल जर उपलब्ध झालं तर ते तिथून तेल तुम्ही घेऊन जा. मग शेंगदाणा तेल घेऊन जा, सूर्यफूल तेल घेऊन जा, भरपूर करडई असे भरपूर तेल घेऊन जात जा आणि आपल्या स्वयंपाकघरामध्ये तेलाचा नक्की वापर करत जा. आणि आजच्या व्हिडिओचं महत्त्व असं आहे, शुद्ध तेल खा, शुद्ध आहार घ्या, शुद्ध आयुर्वेदिक भाज्या खा, शुद्ध रानभाज्या खा आणि जास्त फवारे न मारलेलं केमिकलयुक्त आपण आपल्या पोटामध्ये कसं जाईल, आपल्या लहान लेकरांच्या पोटात कसं जाईल ते नक्की एकदा स्वतःच्या मनाला विचार करा. तर मंडळी ह्या पृथ्वी तलावावर आहे ना प्रत्येक गोष्टीला अंत आहे बरं का. आपल्यालाही अंत आहे, गाड्या घोड्यांना सुद्धा अंत आहे, पैशाला अंत आहे आणि तेलाला सुद्धा अंत आहे. पण आपलं नेमकं चाललंय काय, आपला 50% पैसा दवाखान्यामध्ये चालला, 50% पैसा तेलामध्ये चालला आणि 50% जे पैसे राहिले ना ते हार्ट अटॅक, BP, शुगर, घर बांधण्यात आपला प्रपंच करण्यामध्ये पैसे चाललेले आहेत. तर मंडळी आपलं नेमकं होतंय काय, आपण भरपूर असा चिक्कर पैसा कमवतो पण आपण आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही. कोणचं लक्ष देत नाही, असं शुद्ध तेल आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये वापरत नाही. आता मंडळी तुम्हाला थोडासा राग येईल पण मी तुम्हाला एक सांगून टाकतो, ज्या ज्या व्यक्तीला 2-2, 3-3, 5-5 लाख रुपये महिना आहे ना त्या व्यक्तीच्या घरामध्ये शुद्ध तेल खाण्याची ऐपत नाही आहे. हे माझं रिझर्वेशन आहे, हा माझा अभ्यास आहे. मंडळी राग येऊ देऊ नका बरं का तुमच्या पांडुरंग दादाचा, कारण की तुमचा पांडुरंग दादा गावची चव ह्या यूट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला एकदम खरी माहिती, शुद्ध माहिती आणि तुमचं शरीर कसं व्यवस्थित राहील हीच माहिती देत असतो. आपल्याकडं 20 लाखाची गाडी घ्यायला पैसे आहेत, फक्त शुद्ध तेल खाण्याला पैसे नाही. आपल्याकडं 50 लाखाचा बंगला बांधायला आपल्याकडं पैसे आहेत, पण आपल्याकडं ते पैशातून शुद्ध तेल खाण्यासाठी आपल्याकडं पैसे नाही आहेत. आपल्याला 50,000ची 1 लाखाची घरात TV घ्यायची आहे, किती 1 लाखाची TV घ्यायची आहे, फक्त आपल्याला शुद्ध तेल घ्यायचं नाही. आपल्याला आपल्या खिशामध्ये 1 लाखाचा मोबाईल घ्यायचा आहे, 50,000चा मोबाईल घ्यायचा आहे, पण आपल्याला शुद्ध तेल घ्यायचं नाही. अगदी आणि मंडळी तुम्हाला एक सांगू का, ज्यांना 2-2, 3-3 लाख रुपये महिना आहेत ना ती मंडळी असं शुद्ध तेल अजिबात खात नाही. मग त्यांना हार्ट अटॅक, BP, शुगर, मूळव्याध असे भरपूर आजार होण्यास सुरुवात करते आणि ते मग मला कॉल करतात, दादा मूळव्याधावर उपाय सांगा, दादा कंबरदुखीवर, गुडघेदुखीवर रामबाण उपाय सांगा. अहो तूप खाऊन एका दिवसात कधीच रूप येत नाही माणसाला. अहो आपली जुनी लोक 100-100 किलोमीटर चालायची. आता आपल्याला उन्हामध्ये जर 5 पावलं चालायला लावलं तर आपण लगेच हातभर जीभ बाहेर काढतो. पण ते का बरं चालत होते, ते का बरं कष्ट करत होते, कारण की आपल्या भारत देशामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये ना कच्च्या घाणीची आहे ना दुकानं असायची, बैल असायचा, लाकडी घाणा असायचा. ते आता व्हिडिओमध्ये बघायला खूप छान वाटतं बघा. आजचा व्हिडिओ बघून तुम्हाला खूप छान वाटलं असेल की आता मी शुद्ध तेल आणणार, पण मेन मुद्दा असाच येतो, आपण आपल्या शुद्ध तेलासाठी पैसे कधीच घालू शकत नाही. आता तुम्ही काय करता, अशुद्ध तेल खाता पण दवाखान्यात भरपूर पैसे मोजता. तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमधून विनंती करतो की दादा जसं सांगतात ना तसं शुद्ध तेल आणावं, खावं. पण तुम्ही आजचा व्हिडिओ बघून फक्त 1 ते 2 महिने तेल खाऊ नका बरं का. जेव्हा तुम्ही हे तेल 10 वर्ष खाशाल, 20 वर्ष खाशाल, तुमची मुलं खातील, तेव्हा आजचा व्हिडिओ बनवून माझा असा खूप मोठा फायदा होईल आणि माझ्या मनाला प्रसन्न वाटेल. तर चला जास्त पैसे कमावण्याच्या मागं लागू नका. पैसे कमवू हा परपंच आहे, तुम्ही भरपूर पैसे कमवा, पण भरपूर पैसे कमवत असताना हे आपलं शुद्ध कच्च्या घाण्यावरचं तेल खाण्यास सुरुवात करा आणि इतरांना पण सांगा. आणि मंडळी तुमच्या पांडुरंग दादाची व्हिडिओ आहे ना आजचे जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपलं गावची चव यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल ना तर आठवणीने सबस्क्राईब करा. तर चला मंडळी आजची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. अशाच नवीन एखाद्या माहितीमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत मंडळी धन्यवाद.